हरे कृष्ण. आपले स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये. तर अतिशय सौभाग्याचं लक्षण आहे की आपल्याला श्रद्धा आहे, विश्वास आहे भगवंतावर किंवा गोडी आहे. बहुत जन्माची बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडली. तुम्हाला आवड आहे सत्संगाची, भगवंताच्या सेवेची, भक्तीची, तर तुम्ही वेळेच्या आधी येऊन उपस्थित आहात. आपले स्वागत आहे. धन्यवाद. आपण भजन हवे आधी, मग कथा होईल. ठीक आहे. जय राधा माधवा कुंज विहारी, जय राधा माधवा कुंज विहारी, जय गोपी जन वल्लभा गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभा गिरिवरधारी, यशोदानन्दन व्रज जन भञ्जन, यशोदानन्दन व्रज जन भञ्जन, यमुना तीर वनचारी, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, जय राधा माधवा कुंज विहारी, जय राधा माधवा कुंज विहारी, जय गोपी जन वल्लभा गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभा गिरिवरधारी, यशोदानन्दन व्रज जन भञ्जन, यशोदानन्दन व्रज जन भञ्जन, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, जय राधा माधवा कुंज विहारी, जय राधा माधवा कुंज विहारी, जय राधा माधवा कुंज विहारी, हरे कृष्णा
कलियुगपावन श्री हरिनाम संकीर्तन यज्ञ की श्रीमद् भगवद गीता भागवत महापुराण की जगत गुरु प्रभुपाद की समवेत गौर भक्त वृंद की निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ति भगवती नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। पुनश्च आपलं स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये। हरे कृष्ण। श्री प्रभुपाद की जय।
आपली भाषा समजत नाही असं कोणी आहे का? सगळ्यांना समजतं भाषा? मराठी भाषा समजते? चांगली गोष्ट. तर आपल्यासाठी सत्संग हा एक मोठा उत्सव आहे. सदैव आत्म्यासाठी, आपल्या जीवनासाठी उत्सव आहे की जो आपला आत्म्याचा उत्साह आहे तो वाढतो, भक्तीचा उत्साह वाढतो. आपला आत्मा जो झोपून जातो काही वेळेस मध्ये मध्ये तो जागा होतो. आत्म्याला आपण जागवतो सत्संगाच्या माध्यमातून. आपला जो उत्साह कधी कमी होतो मायेच्या प्रभावामुळे त्याला पुन्हा वाढवतो. म्हणून नियमितपणे सत्संग आवश्यक आहे आपल्या भक्तीच्या प्रगतीसाठी. जसं असं होतं का, सकाळी पोटभर खाल्लं नाही, सकाळी 9 वाजता पोटभर खाल्लं आणि नंतर मग आवश्यकताच पडली नाही, असं होईल का? नाही. जोपर्यंत आपला देह आहे, जोपर्यंत आपला देह आहे त्याला नियमितपणे खाऊ घालणं आवश्यक आहे. तसंच जोपर्यंत आत्मा आहे, आत्मा किती दिवस आहे? शरीर माहीत नाही किती दिवस आहे. शरीर माहीत नाही किती दिवस आहे, माहिती आहे का कोणाला? पण डॉक्टरने सांगितलं तुम्हाला जन्माच्या वेळेस तुमचं हे जीवनाचं सर्टिफिकेट, लाईफ सर्टिफिकेट, तुमचं आयुष्य इतकं असेल. माहीत त्यांना माहीत असतं आपलं आयुष्य, आपलं काय सांगितलं बघ नाही. पण आत्मा किती दिवस आहे? सदैव आहे. म्हणून जोपर्यंत आत्मा आहे म्हणजे सदैव आपल्याला सत्संगाची आवश्यकता आहे. आपण जर सत्संग कमी केला तर काय होईल? आत्म्याचं पोषण नाही होणार. आत्मा काय होईल? अशक्त होईल. आत्मा काय होईल? अशक्त. आणि शेवटी मग तो झोपून जाईल. म्हणजे लोक म्हणतात आत्मा कुठे असतो, आत्मा कोणी बघितला, असं काही नसतं, आत्मा एक कल्पना आहे. ते असं का म्हणतायत? त्यांनी किती सत्संग ऐकलाच नाही, केलंच नाही, त्याचे भाग्य नाही मिळालं. म्हणून अशी स्थिती होते की शेवटी व्यक्ती सत्संग न मिळाल्यामुळे मी नाहीच आहे. आत्मा म्हणजे कोण? आपण स्वतः. आत्मविश्वास म्हणजे काय? स्वतःवर विश्वास. आत्मविश्वास, स्वतःवर विश्वास. आत्मज्ञान म्हणजे काय? स्वतःचं ज्ञान. ज्याला आत्मा आहे हेच माहीत नाही, हेच ज्ञान नाही, म्हणजे काय? मी नाहीच आहे. मी स्वतः नाहीच. मग आहे काय? फक्त हाडामासाचं शरीर. मग असे लोक काय? फक्त पशुपक्ष्याप्रमाणे त्या देहाच्या सुखासाठी जगतात. खाओ पिओ मजा करो, बाकी कुछ मत सोचो, असं यांची मानसिकता असते लोकांची. आणि कलियुगात 90% समाजाची अशीच मानसिकता आहे की स्वतःचं काही ज्ञान नाही. आणि त्यांना असं वाटतं की याची काय आवश्यकता आहे? बस पैसा कमाव और मजा कर. त्यांना हे माहीत नाही की असं हे क्षणिक जीवनात काही सुख समाधान भेटणार नाही. पण आपली जी आस आहे, आपली जी कामना आहे, काय कामना आहे आपली? मी सदैव जगावं, मी सदैव आनंद घ्यावा, माझं कुटुंब जे आहे, माझ्या कुटुंबाचे जे सदस्य आहेत ते कायम असावे. आपली अशी कामना आहे. मी कायम जगावं, नुसतं जगावं नाही, आनंद घ्यावा, कुटुंबाचे माझे सदस्य सदैव असावेत, दुःख येऊ नये, म्हातारपण येऊ नये, मृत्यू येऊ नये, आजार, डॉक्टरचं तोंड पाहू नये, पायाचं काम नाही पडू नये, ताप पडू नये, अशी आपली कामना असते. पण हे सगळं बघावंच लागतं. किंवा हे सगळं म्हातारपण येणार, आजार पण येणार, अजून काय येणार? मृत्यू पण येणार. पण आपली अशी आजची इच्छा आहे का यावं म्हणून? हां, तर विचार केला पाहिजे बुद्धीने. अशी आपली काय इच्छा आहे की येऊ नये म्हणून? सगळ्यांना सुख पाहिजे, पण दुःखच येतं न मागता. सुख खूप कमी येतं, दुःख जास्त येतं. तसं काय? आणि आपण सुख का मागतोय? आपण म्हातारपण का मागत नाही? आपण आजार का मागत नाही? दुःख का मागत नाही? याच्या मागे एक महत्त्वाचं मूलभूत कारण असं आहे की आपण जीव आत्मा आहोत, ज्याचा स्वभाव सच्चिदानंदमय आहे. हा जीव आत्मा भगवंताचा दिव्य अंश आहे. म्हणून आत्म्यासाठी हे म्हातारपण, हे आजार, हे रोग किंवा हे मृत्यू, हा मृत्यू जो आहे, जन्मसुद्धा हा अनोळखी आहे किंवा हा अनैसर्गिक आहे, कृत्रिम आहे, अनैसर्गिक आहे, अस्वाभाविक आहे, अस्वाभाविक आहे.
त्याचा स्वभाव नाही आहे आत्म्याचा जन्म घेणे, आत्म्याचा स्वभाव नाही आहे मृत्यू पावणे, आत्म्याचा स्वभाव नाही आहे म्हातारा होणे, आत्म्याचा स्वभाव नाही आहे आजार होणे, आत्म्याचा स्वभाव नाही आहे दुःख भोगणे. का? आत्मा भगवंताचा दिव्य अंश आहे, सच्चिदानंदमय आहे. म्हणून सत्संगाची आवश्यकता आहे की ज्याच्यातून आपल्याला हे आत्मबोध होतो की मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे. हाडा मासाच्या देहाला म्हणतात रूप, म्हणतात रूप. देहाचं एक रूप आहे जो बदलतं. जे बदलतं काय? बालपणाचं रूप वेगळं होतं, मग तरुणपणाचं रूप वेगळं असतं, म्हातारपणाचं रूप वेगळं असतं. इतकंच आहे. प्रत्येक वर्षी आपण जे फोटो काढणार, समजा प्रत्येक वर्षी फोटो काढा, तुमचे फोटो असेल कुटुंबामध्ये, ते फोटो बघा तुम्ही. पहिल्या वर्षाचा फोटो मुलाचा, दुसऱ्या वाढदिवसाचा फोटो, तिसऱ्या वाढदिवसाचा फोटो. मुलाचं रूप बदलत आलं आहे, आपलं पण रूप बदलत आलं आहे, पण व्यक्ती बदलतो का? जो व्यक्ती आहे देहामध्ये तो नाही बदलत. समजा इथं आजीबाई आहेत, आजी आहेत, माताजी आहेत, समजा त्यांचे नातवंड असतील, तर आजींना आठवेल की मी कधीतरी नात होती, कधीतरी मी कुणाचा बोट पकडून चालत होती आणि त्या नाथची मी आज आधी झालेली आहे. आज माझं बोट कोणी पकडतंय, माझी नाथ पकडतंय. तर नाथची मी आजी कशी होऊन गेली किंवा ना इतका लवकर कसं सगळं झालं कळलंच नाही, किंवा आजीची नाथची मी आजी कशी झाली कळलंच नाही. वेळ कसा गेला, सुपरफास्ट एक्सप्रेस. जीवनाची एक्सप्रेस कशी आहे? जीवनाची एक्सप्रेस सुपरफास्ट आहे. बालपणातून म्हातारपण कसं येऊन गेलं लक्षात येत नाही. आता असं वाटतंय आमचा वेळ जात नाही, हो आमचा वेळ टाइमपास होत नाही. तर आपण जर थोडासा बुद्धीने विचार केला, आजची जी स्थिती आहे आणि जी बालपणाची स्थिती होती, हा जो काळ, मोठा काळ हा कसा गेला पटकन कळालंच नाही. म्हणून मनुष्य जन्मामध्ये आपलं एक पहिलं कर्तव्य आहे की आपण आत्मबोध घेतला पाहिजे, आत्मशोध घेतला पाहिजे, की स्वतःचं ज्ञान घेतलं पाहिजे. माझी स्थिती काय आहे, मी कोण आहे, मी कुठून आलो आहे, आणि माझ्या जीवनाचा उद्देश काय, हेतू काय, तुला जायचं कुठे. केवळ मनुष्य हे प्रश्न विचारू शकतो. मनुष्याशिवाय बाकी कोणताच जीव अशी जिज्ञासा, असा विचार होऊ शकत नाही. म्हणून आपले जे शास्त्र आहे, वेदशास्त्र, त्यांचं जे पहिलं सांगणं आहे, पहिलं उपदेश आहे की अथा तो ब्रह्म जिज्ञासा. अथ म्हणजे आता, अथ मनुष्य जन्म भेटला तुम्हाला सगळ्यांना, म्हणून आता अथ हा म्हणून मनुष्य जन्म भेटलाय, म्हणून तुम्ही घेतलाय, म्हणून मनुष्य जन्म देह घेतलाय, म्हणून काय केलं पाहिजे? ब्रह्म जिज्ञासा, की आत्म्याविषयी जिज्ञासा केली पाहिजे, जीवनाविषयी जिज्ञासा केली पाहिजे. आणि ती जिज्ञासा आपण सदैव ठेवतो वेगळ्या पद्धतीने जगामध्ये, लहान लहान मुलांपासून सगळे मोठ्यांपर्यंत सगळेजण 24 तास झोपेत सुद्धा जिज्ञासा ठेवतात. पुढे काय होईल, माझ्या मुलाचं काय होईल, माझ्या मुलीचं काय होईल, किंवा माझ्या परीक्षेचं काय होईल, माझ्या जॉबचं काय होईल, किंवा अनेक अशा असंख्य जिज्ञासा आपल्या मनामध्ये विचार चालू असतात. आज मी इथे आहे, मला पुढे पुढे जायचं, कोणत्या गावाला जायचं. पण जीवनाविषयी कोणी असं जिज्ञासा दाखवत नाही. जीवनाविषयी दैनंदिन गोष्टीमध्ये, किरकोळ गोष्टीमध्ये दाखवतात खूप जिज्ञासा, पण जीवनाविषयी, जीवन अनमोल आहे. मनुष्य जीवन हे इतकं मूल्यवान आहे, आपण जर चिंतन केलं तर आपल्याला दुःख होणारच नाही. त्याच्याकडे इतकं अनमोल असं धन आहे, त्याला दुःखाची काय शक्यताच नाही. तर आपल्याला असं वाटतं अज्ञानामुळे, हो माझ्याकडे काहीच नाही, हो आम्ही खूप गरीब आहे, आम्ही खूप अभागे आहोत, कमनशिबी आहोत. हे आपलं अज्ञान आहे. ज्या साधू संतांची झोपडी पण नाही नावाने, ज्या साधू संतांची झोपडी पण असं नावाने, त्यांचं असं भाव आहे, त्यांचा असा अनुभव आहे की विश्वची माझे घर. साधी गोष्ट नाही म्हणायला, हे विश्वची माझे घर.
नावाने झोपडी नाही, पण इतकं त्यांचं बोलायचा उत्साह आहे किंवा त्यांचं इतकं बोलायची हिंमत आहे. काय बोलायची हिंमत आहे? विश्वची माझे घर, अनंत आकाश माझं छत आहे, अनंत भूमी माझं आसन आहे. तुकोबांचा पण आहे की पृथ्वी आसन आकाश मंडप, की अभंगाचं एक ते पद आहे की माझं घर किती मोठं आहे, ज्याचं छत काय म्हणे आकाश मंडप. आपल्या लग्नाचा मंडप होऊन किती मोठा होईल, तुकोबांचा मंडप किती मोठा आहे आकाश मंडप, आणि आसन आपला फ्लोअर होऊन किती मोठा होईल. पण इथे पृथ्वी आसन, मी जिथेही इच्छा करणार तिथे बसू शकतो. तर आपलं होतं काय, आपल्याला असं वाटतं माझ्या नावाने पाहिजे जमीन संपत्ती, काही मुलं, काही जगाचं काही माझ्या नावाने पाहिजे, त्याशिवाय मला सुख भेटू शकत नाही. हे आपला खोटा असा विचार आहे. आपल्याला समजत नाही की नावाने असं सुद्धा ते आपलं होत नाही, ते नावाला असतं, कधी टिकत नाही. आणि जेव्हा आहे तेव्हा आपण समाधान देत नाही का, ते जाण्याचं भय असतं. काय कुणी काढून घेईल, कुणी चुरून घेईल असं भय असतं. पण जेव्हा आपण भगवंतांशी आपला संबंध जाणतो, समजतो की सर्व काही माझ्या बापाचं आहे, माझा बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ. तो एकनाथाचा अभंग आहे, त्यातलं त्यांचं पद आहे की माझे मायबाप कोण आहे, जगाचे नाथ. याला हा संबंध समजतो की मी हाडा मासाचा देह नाही जो थोडा दिवस आहे, मी शाश्वत दिव्य सच्चिदानंद भगवंताचा दिव्य सनातन अंश आहे, ज्याचं स्वरूप अविनाशी आहे. मग तुम्हाला अनंत सुखाची अनुभूती होते की माझ्या बापाचं वैभव किती मोठं आहे, माझ्या पित्याचं वैभव किती मोठं आहे, माझी माऊली, माझी माय महालक्ष्मी, माझे पिता भगवान नारायण. ही जी ओळख होईल आपल्याला, आत्म्याची ओळख, आत्म अनुभूती जेव्हा होईल तेव्हा वास्तविकपणे आपण जीवनाचं अनंत सुख समाधान मिळवू शकतो, सहज मिळू शकतो. आणि जीवनाचं शिक्षण हेच आहे, ABCD अबकड हे नाही आहे, आत्मबोध होणं आवश्यक आहे. आणि आपल्या देशाच्या संस्कृतीमध्ये जे काही विद्यालय होती, जे काही गुरुकुलं होती, त्यांच्या शिक्षणामध्ये हाच मुख्य विषय होता, वेदांचा विषय, वेदशास्त्रांचा विषय होता, जे जीवन विज्ञान आहे, जीवन विज्ञान. आज विज्ञानाच्या नावाखाली, आधुनिक शिक्षणाच्या नावाखाली आपण केवळ व्यावसायिक शिक्षण घेतो, व्यवसाय, फक्त व्यावसायिक शिक्षण. आणि त्यांना कळत नाही की आपण जे म्हणतो प्रोफेशनल नॉलेज, त्यांना खूप अभिमान वाटतो त्याचा की आमचं कॉलेज खूप काय आहे, प्रोफेशनल आहे, आमचं जीवन कसं आहे, प्रोफेशनल आहे. त्यांना समजत नाही आपण जे म्हणतो प्रोफेशनल ते केवळ मायावी आहे, खोटं आहे. का, त्याचा आणि आत्म्याचा संबंध काहीही नाही आहे, जीवनाचा संबंध नाही आहे. ते प्रोफेशन केवळ कागदाचा पैसा कमवायलाच कामी येतं. जीवनात चांगलं काय, वाईट काय, जीवनात महत्त्वाचं काय आणि काय महत्त्वाचं नाही हे समजायला काही उपयोग येत नाही. असे किती डॉक्टर्स, इंजिनियर्स या जगामध्ये आहेत किंवा समाजामध्ये आहेत, मोठे मोठे उच्च शिक्षित लोक आहेत. त्यांना काय खायचं आणि काय नाही खायचं, काय प्यायचं आणि काय नाही, काय चांगलं काय वाईट याची सुद्धा जाण किंवा असून सुद्धा त्यांना ते पालन करता येत नाही करते. का, जीवनाचं ज्ञान नाही, आत्मज्ञान नाही. म्हणून या सत्संगामधून आपल्याला आपल्या जीवनाचं जे अनमोल असं ज्ञान आहे, जे शाळा कॉलेजमध्ये भेटलं पाहिजे होतं ते मिळालं नाही, म्हणून या सत्संगाची आवश्यकता आहे. आधी आपल्या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये मुलांना किंवा मुलींना सुद्धा गुरुकुलमध्ये मुलींची होती, मुलांचीही होती. आपल्या शास्त्राने सांगितलेलं आहे, सोबत नव्हते. मुलींचं गुरुकुल आणि मुलांचं गुरुकुल एकच नव्हतं, दोघांसाठी होते पण वेगवेगळे होते. का, दोघांची स्थिती वेगवेगळी आहे, दोघांचे छंद वेगळे असतील, दोघांचे कार्य वेगळे असतील. स्वयंपाक हा स्वाभाविक गुण कोणाचा आहे, माताई लोकांचा स्वयंपाक, ते त्यांना शिकवलं जाईल. पंचपक्वान्न कशी बनवायचे भगवंतासाठी किंवा सेवेसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी, म्हणजे जे जे विषय महिलांचे आहेत, स्त्रियांचे आहेत ते त्यांना शिकवले जातील त्यांच्या गुरुकुलमध्ये. आणि जे विषय मुलांचे आहेत
ते त्यांना शिकवलं जातं आणि त्यांचे स्वभाव, त्यांचे गुण, त्यांची योग्यता, त्यांची क्षमता बघून त्यांना शिकवलं जाते. हां, आत्मबचावासाठी, आत्मरक्षणासाठी मुलींना सुद्धा शस्त्र चालवणे शिकवत होते. आपण जे ऐकतो जिजामाता आणि त्याच्या आधी पांचाली, द्रौपदी, सुभद्रा देवी, रुक्मिणी देवी सुद्धा, सीतामाता सुद्धा, तिला शस्त्रांचं ज्ञान होतं. शस्त्र आत्मरक्षणासाठी आवश्यक, दोघांना ते आवश्यक आहे. मुलगा असो का मुलगी असो, त्यांना शिक्षण आवश्यक आहे. तर जे दोघांना जे विषय कॉमन असतील ते पण शिकवले जायचे आणि जे विषय कॉमन नाही आहे ते पण शिकवायचे. पण कलियुगात दुर्भाग्य आहे की जे महत्त्वाचं आहे ते मागे पडतं आणि जे महत्त्वाचं आहे ते पुढे. आणि आज लाखो रुपये देऊन लहान मुलांसाठी पालकांचा खर्च होतोय, पण शिक्षणाच्या नावाखाली केवळ टाइमपास होतो, वेळ वाया जाते आणि जे संस्कार, ते चांगले गुण मुलांमध्ये आले पाहिजे ते होत नाही. म्हणून आपलं काम आहे की आपल्या मुलांना आपल्या घरी आपण हे गीता भागवतचं ज्ञान द्यावे, जे स्वतः जिजामातेने बाल शिवबाला दिलं. स्वतःची जबाबदारी समजून की माझा मुलगा मी घडवेल, ट्युशनला नाही, कोचिंग क्लासेसला नाही, मी घडवेल. माझा मुलगा आहे ना, मी वेळ देईल माझ्या मुलाला, तेव्हाच ती मुलं भविष्यामध्ये तुम्हाला वेळ देतील. असं स्वाभाविक आहे. आपण समजतो नाही मी खूप बिझी आहे. कशासाठी बिझी आहे तुम्ही? मुलांसाठीच ना. आता मुलांना वेळ दिला पाहिजे, ते खूप महत्त्वाचं आहे. किंवा स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. आणि गीता भागवत आपल्याला शिकवतं की महत्त्वाचं काय आहे. महत्त्वाचं आपलं जीवन आहे, आपल्या मुलांचं जीवन आहे. ते जर मुलांचं जर त्यांचं मन बुद्धी ठीक असेल तर जीवनाचा काय उपयोग आहे. गणित येतंय, विज्ञान सगळं येतंय, मोबाईल येतोय, कम्प्युटर येतोय, पण जीवनाचं काही त्याला भान नाही आहे, जीवनाचं काही ज्ञान नाही तर काय कामाचं. माणुसकी नाही आहे, जीवनाचे काही मूल्य नाही आहे तर काय कामाचं. म्हणून सांगायचा उद्देश आहे की आपल्यासाठी सत्संग ही मोठी एक महत्त्वाची जबाबदारी आहे की स्वतः आपल्या सत्संगाचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी सेवा केली पाहिजे. तर मला जो विषय घ्यायचा होता तो हाच घ्यायचा आहे की आपल्या जीवनाचं मुख्य उद्देश काय आहे, जे भगवंतांनी गीतेमध्ये स्वतः सांगितलं आहे. आपण जो श्लोक घेऊ तो आहे गीतेचा 18वा अध्याय आहे आणि भगवंताचं वचन आहे की श्लोक संख्या 54. आणि 54 पासून आपण जो शेवटचा पूर्ण गीतेचा भाग आहे तो आपण आज घेतोय की ज्याने आपल्याला लक्षात येईल की भगवद्गीता वाचनाने किती फायदे आहेत, किती आपलं कल्याण आहे, किती आपलं लाभ आहे. माझ्या मागे श्लोक म्हणा 54वा श्लोक. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा शोचती न कांक्षती समा सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा शोचती न कांक्षती समा सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा शोचती न कांक्षती समा सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. भगवंत म्हणतायत की प्रसन्न कोण होतो, जीवनात प्रसन्न आणि आनंदी कोण होतो? ब्रह्मभूत, ज्याला ब्रह्मज्ञान झालंय. मी भगवंताचा अंश आहे, मी आधी जो विषयी चर्चा केली, त्याला ब्रह्मज्ञान झालंय, ज्याने ब्रह्म जिज्ञासा केली आहे, ब्रह्माची अनुभूती केली आहे की माझं जीवन हे नित्य शाश्वत सच्चिदानंदमय आहे. म्हणून मला मृत्यूची काही भीती असण्याची आवश्यकता नाही, म्हातारपणाचं दुःख ठेवण्याची आवश्यकता नाही, चिंतेची आवश्यकता नाही. का मी नित्य जीव शुद्ध आहे, अविनाशी, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा. आणि असा जो जीव आहे, भक्त आहे, ज्याला ब्रह्मज्ञान झाले, आपला जो संबंध दिव्य संबंध भगवंताशी तो समजला आहे, तो व्यक्ती कसा असतो त्याचं लक्षण सांगितलंय. न शोचती, तो कधीही कोणता शोक दुःख ठेवत नाही. जे घडलं ते ठीक आहे, स्वीकार करणार. का? ते आपल्या हातात नाही आहे.
जगाचा मालक जो आहे, जगाचा चालक जो आहे, त्याच्या इच्छेने सगळं घडतं किंवा आपण आपल्या कर्माची फळं भोगतो. जे आलंच भोगाला आली या भोगासी असावे सादर, अशा भावनेमध्ये तो कधीही दुःख ठेवत नाही. स्वागतच करणार. जे आलं ठीक आहे, मी माझं काम करणार. आपलं होतं काय, आपण आपलं जे कर्तव्य आहे तिथं लक्ष देत नाही आणि विचारच करतो, चिंताच करतो किंवा दुःखच ठेवतो. असं का घडलं, असं का घडलं नाही, अनावश्यक चिंता. त्याने काही उपयोग नाही आहे. ते हे ज्ञान आवश्यक आहे. जेव्हा ज्ञान होतं तेव्हा आपल्याला लक्षात येतं की जे होऊन गेलं त्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही. आता ते पुढे व्हायचं आहे, त्यासाठी आपण आता आपली जबाबदारी समजून कर्तव्य केलं नाही. तर नो शोचती, काहीही तो दुःख ठेवत नाही कशाचं. जे झालं गंगेला मिळालं असं. न कांक्षती, तो कोणती आकांक्षा इच्छा ठेवत पण नाही जीवनामध्ये, का त्याची आवश्यकता नाही. त्याला वर्तमान काळामध्ये भगवंताच्या सेवेमध्ये इतका आनंद मिळतो, त्याला भविष्याची वाट बघायची आवश्यकता नाही आहे. असं होईल मग मी सुखी होईल. ते कोणी बघितलं? तसं होतच नाही. सुखी तो व्यक्ती होतो जो वाट बघत नाही, जो वर्तमान काळामध्ये भगवंताची सेवा म्हणून जीवन जगतो, तो सुखी होतो. काय आपलं मूळ स्वरूप काय? भगवंताची सेवा. जीवेर स्वरूप होय कृष्ण नित्यदास. म्हणजे म्हटलं देहाचं रूप बदलतं पण आत्म्याचं स्वरूप बदलत नाही. रूप हा शब्द देहासाठी, आत्म्याचे शब्द काय आहे? स्वरूप. स्वरूप, स्वतःचं रूप आत्म्याचं. ते कसं आहे? दिव्य आणि भगवंताचे सेवक म्हणून आहे. जीवेर स्वरूप होय कृष्ण नित्यदास. या जगातल्या कोणतीच सेवा, कोणतीच जॉब, कोणतीच कंपनी आपल्याला कायमसाठी देऊ शकत नाही. पण भगवंताच्या संबंधामध्ये आपल्याला नित्य सेवा, आपल्याला नित्य जॉब आहे, नित्य आपल्याला एंगेजमेंट आहे, जॉब आहे, ऑक्युपेशन, व्यवसाय नित्य सदैव आहे. म्हणून त्याला वेगवेगळी अपेक्षा आणि इच्छा ठेवायची आवश्यकता नाही. का? ज्याचे मायबाप जगन्नाथ आहे, ज्याची माता महालक्ष्मी आहे, त्याला भविष्यात वाट बघायची काय आवश्यकता आहे? त्याला सगळंच भेटलं. ज्याला भगवंत भेटले त्याला सर्वच भेटलेलं आहे. म्हणून हे जे संबंध ज्ञान आहे की आपण भगवंताचे आहोत. जसं कोणी उद्योगपती आहे, मोठा कोणी उद्योगपती आहे, कोट्याधीश आहे, अब्जाधीश आहे, त्याच्या मुलांना कोणत्या कंपनीत जाऊन शिक्षण घेऊन नोकरी करण्याची आवश्यकता नाही, जॉबची आवश्यकता नाही. त्याच्याकडे सगळंच आहे. तसंच ज्याचा संबंध लक्ष्मीपतीशी आहे, मायापतीशी आहे, भगवान श्रीकृष्णाशी संबंध आहे, त्याला जीवन जगण्यासाठी कोणत्याच जॉब धंद्याची आवश्यकता नाही आहे. जसं बघा तुम्ही, मनुष्य सोडून जितके पण जीव आहेत, पशु पक्षी दानव मानस देवता जितके पण जीव आहेत, त्यांना कुठेही कंपनीमध्ये जॉबला जाण्याची आवश्यकता पडत नाही. पडते का नाही? जीवन जगायला जे आवश्यक आहे ते भगवंताने आधीच देऊन ठेवलं सगळ्यांसाठी. असंख्य जीवांसाठी सर्व व्यवस्था आहे. शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध भोजन सगळं काही आहे. तर मनुष्य की नाही, कागदाचे पैसे लोभापायी जास्त कमवण्याच्या इच्छेसाठी जे अन्न शुद्ध होतं, पाणी शुद्ध होतं, त्याला अशुद्ध बनवून प्रदूषित करून जीवनाचं नुकसान करतं. जीवनाचं जे मूलभूत गोष्टी आहे ते नाश करतो. मूल रूपात सगळं शुद्ध आहे, हवा पाणी अन्न, पण लोभापायी, जास्त पैसे कमवायच्या लोभापायी तो जे शुद्ध अन्न आहे त्यामध्ये विष टाकून ते विकतोय, ते पिकवतोय आधी शेतामध्ये विष टाकून, जास्त कमाई होईल म्हणून, आणि जीवन नाशक सगळं होत आहे. सांगायचा उद्देश आहे की ज्याला ब्रह्मज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, त्याला सर्व काही मिळून जातं. सर्व काही आजच्या मुलांना तुम्ही किती शिकवा, कॉलेज इंजिनिअरिंग काही शिकवा, त्यांना काहीच मिळत नाही. त्यांना स्वतः जॉब सुद्धा मिळत नाही चांगला. फक्त पैसा मिळतो का त्याचा, पण समाधान नाही मिळत. का? जे काही जॉब मिळतात, जे काही त्यांना कामं मिळतात ते आत्मघातकी असतात. अनेक वेळेस आत्मघातकी असतात.
तिथे त्यांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही जीवन जगायला. बँकेत पैसा मिळेल, अकाउंटला कागदाचा पैसा जमा होईल, पण जीवनाचा सुख नाही घेता येत. त्याला वेळ नसतो, वेळ नाही आहे, सगळं पण वेळच नाही. आपल्या आई वडिलांना जवळ भेटायला पण माझा जॉब आहे, मला वेळ नाही भेटायला बघतो आहे. अशी स्थिती काय कामाची? असं आहेच की असं माझ्यामध्ये. मुलगा लंडनला पैसे कमवतोय, मायबापाला बघायला वेळ नाही, बोलायला वेळ नाही, फोनवर कधी यायला वेळ नाही बघायला. तर असं मी म्हणतोय, आपल्या मुलांना इतकं शिकवलं, लाखो रुपयाचं आपण त्यांना शिक्षण देऊन, आणि आपण खोटं गोष्ट मानतोय माझा मुलगा लंडनला पैसे कमवतोय, पण काय उपयोग जीवनासाठी? स्वतःसाठी याला वेळ नाही, आपल्यासाठी याला वेळ नाही, फक्त कागदाचे पैसे कमायला वेळ आहे फक्त, काय कामाचं? पण जो व्यक्ती हे जाणतो की जीवन थोडे दिवस आहे, त्याचं जे मूळ उद्देश आहे ते प्राप्त केलं पाहिजे. बँकेत खूप पैसा जमा केला आणि जायची वेळ आली, काय कामाचं? आणि जे उद्देश होता जीवनाचा ते समजलंच नाही. की आपल्याला आपल्या गावाला जायचं, पत्ता शोधायचा होता, आपलं गाव कोणते म्हणून, गावाचाच पत्ता माहित नाही, गावाचाच पत्ता आपण विसरून गेलो की आपण आलो कुठून आहे. मग काय होणार? आपण भटकणार त्याचं राष्ट्र लागवणीमध्ये. सांगायचा उद्देश हा की ब्रह्मज्ञान हे जीवनाचं अतिशय महत्वाचं असं उद्देश आहे. आपल्या शिक्षणाचा उद्देश तोच असला पाहिजे. म्हणून आपल्या अनेक शाळांमध्ये असं लिहिलं असतं त्या शाळेच्या लोगोवर की सा विद्या या विमुक्तये. ऐकलं असं तुम्ही? सा विद्या या विमुक्तये. की तिला विद्या म्हणतात, त्याने मुक्ती मिळते, चिंतामुक्ती, भयमुक्ती, दुःखमुक्ती. पण आजच्या ज्या विद्यालयामधून जे शिक्षण मिळतं त्याने मुक्ती काही मिळतच नाही, पण चिंताच मिळते, दुःखच मिळतं, भीतीच मिळते, ताणच मिळतो. तर ती विद्या कोणती आहे? भौतिक विद्या नाही आहे. ती विद्या जी म्हटलेली आहे सा विद्या, ती अध्यात्म विद्या आहे, ती ब्रह्मविद्या आहे. जी भगवंत सांगताय, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. पुढे काय होतं त्या भक्ताचं? समः सर्वेषु भूतेषु. असा जो ब्रह्मज्ञानी व्यक्ती आहे तो सर्व जीवांबद्दल समभाव ठेवतो. हा माझा नाही असं नाही. सर्व जीव माझे आहेत, माझे बांधव आहेत, ते माझे प्रभू आहेत, मी त्याचा सेवक आहे. समः सर्वेषु भूतेषु. केवळ मानवतावादी नाही, ब्रह्मज्ञानी व्यक्ती केवळ मानवतावादी नसतो, तो उदारवादी असतो, सर्व जीवांना आपलं म्हणतो. तिथं म्हणायचं मानवतावादी आणि कोंबड्या खायच्या, कोंबड्या कापायच्या, बोकड कापायचे, मासे कापायचे, आणि सांगायचं आम्ही मानवतावादी आहोत. ती कसली मानवता? आणि ही लोक एक दिवस आपल्या भावाला सुद्धा कापायला मागे पुढे बघत नाही. जेव्हा पैशाचा विषय येतो, सांगायला फक्त मोठ्याने सांगायचं आम्ही मानवतावादी आहोत, पण आचरणामध्ये काही नसतं. पण एक जो ब्रह्मज्ञानी व्यक्ती आहे तो एका मुंगीला सुद्धा इजा पोचण्याची इच्छा ठेवत नाही, किंवा तो तिचेही काळजी घेतो, मुंगीची पण काळजी घेतो. माझ्या पायाखाली मुंगी येऊ नये ही तो काळजी घेतो. ब्रह्मज्ञानी व्यक्ती का? तो छोटा जीव आहे, पण तो पण एक जीव आहे. जसं मी एक आहे, तो पण एक जीव आहे. हे ज्ञान त्या ब्रह्मज्ञानी व्यक्तीला होतं. पण तो व्यक्ती सर्व जीवांप्रती, जी मुंगी असो का ब्रह्मदेव असो का इंद्रदेव असो, सर्वांप्रती समभाव, की सर्व जीव भगवंताचे दिव्य अंश आहे. जसं मी आहे तसे ते आहे, म्हणून ते सर्व पूजनीय आहे. सर्व समा सर्वेषु भूतेषु. आणि अशा ब्रह्मज्ञानी व्यक्तीला शेवटी काय मिळतं? मदभक्तीं लभते पराम. अशा जीवाला काय मिळते? माझी भक्ती मिळते. माझी भक्ती म्हणजे काय? माझी सेवा, जगन्नाथची सेवा. कोणी म्हणेल ना मला केंद्र शासनाची सेवा भेटली, मला महाराष्ट्र शासनाची सेवा भेटली, माझ्या गाडीवर काय नाव आहे? महाराष्ट्र शासन. माझ्या गाडीवर काय नाव आहे? भारत सरकार. पण भक्ताच्या गाडीवर काय नाव असतं? जगन्नाथ सरकार, राधे सरकार. तर कोणतं सरकार कायमस्वरूप आहे? जगन्नाथ सरकार. जगन्नाथ गव्हर्नमेंट इज दी ऑल टाइम गव्हर्नमेंट. बाकी सगळे गव्हर्नमेंट आहे त्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या, पण जगन्नाथचं सरकार हे नित्य शाश्वत आहे. म्हणून बुद्धिमान व्यक्तीने अशी सेवा घेतली पाहिजे जी कशी आहे? नित्य आणि कायमसाठी आहे आणि सुखदायी आहे.
आनंददायी आहे, चिंतामुक्ती आणि भयमुक्ती देणारी आहे, अशी सेवा आपण घेतली पाहिजे. भगवंताची भक्ती, प्रेमभक्ती, शुद्ध भक्ती, सेवा भक्ती अशा भक्ताला मिळते, अशा ब्रह्मज्ञानी व्यक्तीला मिळते. इंजिनियर बनून कंपनीची सेवा भेटणार, टाटा किंवा इन्फोसिस किंवा ह्या कंपन्यांचं टेल्को हे जे आहेत गोदरेज यांची सेवा भेटणार. पण ब्रह्मज्ञान घेऊन भगवंताची सेवा भेटणार. आणि ब्रह्मज्ञान घ्यायला पैसा लागत नाही, फक्त इच्छा लागते. आणि भगवंत पुढे सांगतात, पुढे काय त्या भक्ताची स्थिती होते. भक्त्या माम विजानाति यावान यशस्मी तत्वतः ततो माम तत्वतः ज्ञात्वा विश्वते तद अनंतरम. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या मूळ रूपात केवळ भक्ती सेवेने जाणू शकतो. आणि तो ब्रह्मज्ञानी व्यक्ती भक्तीत लागल्यानंतर अवश्य भगवंताला जाणू शकतो आणि भगवंताला आपला बनवू शकतो. कोणी कंपनीमध्ये किती काम केलं, घाम काढला किती, पण कंपनीचा मालक त्याचा होत नाही, त्याला बघत पण येतो. पण जो जगन्नाथच्या सेवेमध्ये येतो तो जगन्नाथचा होऊन जातो, जगन्नाथ त्याचा होऊन जातो. ही मोठी भक्तीची, या सेवेची महानता आहे. आणि अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या दिव्य भावनेने युक्त होतो तेव्हा तो माझ्या दिव्य भगवतधामात गोलोक वृंदावनामध्ये प्रवेश करू शकतो. कंपनीचा नोकर, कंपनीचा कोणी सेवक अंबानी टाटांच्या बंगल्यामध्ये कायमचं तर राहू शकत नाही. गेला तर फक्त तो तिथं 10 मिनिटं थांबू शकतो, ते त्यांचं होऊ शकत नाही. पण भगवान जगन्नाथचा भक्त की नाही भगवंताच्या धामात जाऊन भगवंताचा होऊ शकतो. ही मोठी भगवंताच्या सेवेची दिव्यता आणि महानता आहे. पुढे झाला बघितलं का, असा माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी माझ्या आश्रयाखाली, माझ्या कृपेने त्याला शाश्वत नित्य आणि अविनाशी धामाची प्राप्ती होते. त्याला सर्व काही मिळतं, जे भगवंताचं आहे त्याला मिळून जातं पुढे. म्हणून सर्व कर्मांमध्ये माझाच आश्रय घे आणि सदैव माझ्या संरक्षणाखाली कर्म कर. अशा भक्तियोगामध्ये पूर्णतया माझ्या दिव्य भावनेने युक्त हो. भगवंताचे शेवटचे उपदेश आहे गीतेच्या शेवटी. मत चित्ता सर्व दुर्गानी मत प्रसादात तरिष्यसी अथ चित्वा अहंकारात न श्वश्यसी विनश्यसी. जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटातून, दुःखातून मुक्त होशील. तथापि जर तू अशा भावनेमध्ये कर्म न करता व अहंकाराने, खोट्या अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर मायेमध्ये पडशील किंवा नाश पावशील. भगवंताचं वचन आहे की भगवंत सांगता कोणाला आहे, अर्जुनला सांगताय. अर्जुन म्हटला ना, मी आज युद्ध नाही करणार, मला आता युद्धाची इच्छा नाही, मी नाही युद्ध करणार. भगवंत सांगताय तुझं सेवा आहे, तुझी ड्युटी आहे, तुझं कर्तव्य आहे, धर्माच्या रक्षणासाठी तू युद्ध केलंच पाहिजे. जे होईल ते होईल, जय होईल पराजय होईल त्याचा विचार न ठेवता तू आपलं कर्तव्य म्हणून युद्ध केलं पाहिजेस. पण जेव्हा अर्जुन म्हणतो की मला ती हिंमत नाही, मला ती इच्छा नाही, मला ते जमणार नाही, त्या संपूर्ण गीता भगवंताने सांगितली, उपदेश दिला, समजून सांगितलं, ज्ञान दिलं. आणि अर्जुन केवळ निमित्त आहे, भगवंताला त्या निमित्ताने आपल्याला ज्ञान द्यायचं आहे, सर्व जीवनात ज्ञान द्यायचं कायमसाठी. म्हणून आपण जर अहंकारामुळे मी नाही ऐकणार, मी कशाला ऐकू, मी माझ्या मनाचं ऐकेल. बघा लोक काय म्हणतात, मी माझ्या मनाचं करणार. ऐकतो कुणाचं आहे, मनाचं ऐकतो. जो मन पागल आहे, मन तो पागल होता. हां, मन पागल ही होता है. दुश्मन जैसा हमें सताता है, दुश्मन बन के हमको दुख देता है. दुश्मन है ना, दुश्मन में मन आहे की नाही. जे मन आपलं ऐकत नाही ते काय दुश्मन आहे. जे मन आपल्याला दुःख देतं ते दुश्मनच आहे. तर असा दुश्मन मनाचा आपण ऐकतो. असं म्हणतात, जे न चित्ती वैरी, जे न चित्ती वैरी ते मन चित्ती ना, ते मन चिंतन करतं. जे दुश्मन सुद्धा विचार नाही करणार ते आपलं मनच करतं, ते मन चित्ती मन विचार करतं. म्हणून सांगायचं हे की आपण जसं ऐकायचंच आहे
तर मनाचं कशाला ऐकायचं जे मायावी आहे का फसवा आहे, धोका देणार नाही. आपण भगवंताचं ऐकायचं का आपण सेवक आहोत. पुढे काय म्हणतात बघा, जर तू माझ्या सांगण्यानुसार कर्म केले नाहीस व युद्ध केले नाही, अर्जुनला म्हणतात, तर तू मार्गभ्रष्ट होशील, पथभ्रष्ट होशील आणि शेवटी तुझा स्वभावच तुला युद्धात भाग घेण्यास प्रवृत्त करणार. तुझा स्वभावच आहे युद्ध करणे, पण तू माझं नाही एकदा युद्ध केलं तू त्या मायेत पडशील, पण तू माझं ऐकून युद्ध केलं तर निश्चितपणे तू मायेतून मुक्त होशील. का? आपला स्वभाव काय आहे, आपलं स्वरूप काय आहे, भगवंताचं सेवक. मला सांगायचा उद्देश जो आहे की आपल्याला एकच गोष्टीची आवश्यकता आहे, सेवा, भगवंताची सेवा जी सर्वोच्च आहे, सर्वोच्च. पीएम सीएम तुच्छ आहे, मायावी आहे, हसवा आहे, बंधनकारी आहे, दुःखदायी आहे आणि कष्टदायी आहे. पण भगवंताची सेवा हे आपलं मूळ स्वरूप आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, दिव्य आहे आणि सर्व समाधान देणार आहे. तर म्हणून माझा उद्देश सांगायचा आहे की मनुष्य जीवन हे भगवत प्राप्तीसाठी आहे. भगवत प्राप्ती. भगवत प्राप्ती कशी होईल? सेवा केल्याने होईल. तिथे म्हटलं भगवंताने की जो माझ्या भावनेने सेवा करणार, माझा सेवक बनून सेवा करणार, जीवन जगणार, कर्म करणार, तो शेवटी कुठे येईल? माझ्या धामाला येईल. म्हणजे भगवत प्राप्ती होईल, भगवत धामाची प्राप्ती होईल. तुकोबांचं जे वचन आहे, जाऊ देवाच्या गावात, देव देईल विसावा, देवा सांगो सुख दुःख, देव निवारलं भूक. जी आत्म्याची भूक आहे ते कोण भागवणार? भगवंत भागवणार. या जगात आत्म्याची भूक भागत नाही, आत्मा उपाशी आणि तहानला असतो. असे किती समाजात लोक आहेत, उद्योगपती आहेत, अब्जाधीश लोक आहेत, पण त्यांना शांती नाही, समाधान नाही, आनंद नाही. का? आत्मा उपाशीचा उपाशीच आहे, आत्मा तहानलेला आहे, भुकेला आहे. पोटाला अन्न आहे पण आत्म्याला काही अन्न नाही, आत्म्याला भोजन नाही आहे. आत्म्याचं भोजन काय? भजन. देहाचं भोजन काय? अन्न पाणी. आत्म्याचं भोजन भजन. कोणाचं भजन केलं? भगवंताचं. जपला विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जो आपला आहे त्याचं भजन होऊ शकतो. जो आपला नाही आहे, देह आपला नाही आहे, तो वाड्याचा आहे. थोडे दिवस आहे देह, आता दुखत येतो. बसून बसून पाठ दुखते, कंबर दुखतं, मान दुखते, हात. आपल्याची स्थिती आहे. बसायचं म्हटलं सुखाने ते पण शक्य होत नाही. बसून बसून कंटाळाला उभं व्हा. किती वेळ उभं राहा? उभं पण कंटाळा येतो, ते पण दुःख, ते पण पाय दुखायला लागतात. झोपून जा, झोपून झोपून ते पण दुखायला लागतं अंग. म्हणजे तुम्ही काही करा, या जगात तुम्ही काही करा, देह काय देतो? दुःख देतो. मी खाऊन पिऊन आनंद घेणार, किती खाणार? खाऊन खाऊन एक सीमा आहे, त्याला एक लिमिट आहे. या जगात आपण काही करू शकत नाही सुखासाठी. हा देह आपल्याला सदैव दुःख देतो, यातना देतो. पण जाणलं पाहिजे देहामध्ये सुख नाही आहे, सुख आत्म्याचं आहे, भगवंतामध्ये. आपलं सुख हे भगवंताचं आहे, भगवंतासोबत आहे. तर हे दिव्य ज्ञान केव्हा शक्य आहे? जेव्हा आपण मी सेवक आहे, माझं जीवन सेवेसाठी आहे, सबका मालिक एक तो भगवान जगन्नाथ आहे, आपला नाथ जगाचा मालक आहे, मी त्याचा सेवक आहे. हे जेव्हा भावना आपल्यामध्ये येईल तेव्हाच हे ज्ञान आपल्या हृदयामध्ये प्रकट होईल. हे नुसतं ऐकून की नाही, ते शब्दच राहतील. ते जीवनामध्ये आपल्याला पालन अनुभव येणार नाही, पालन करता येणार नाही. माझी मुलं, माझे मुलं, माझं घर अशी चिंता राहणार. पण जेव्हा मी सेवक आहे भगवंताचा, ही आपण भाव मनामध्ये आणणार, तेव्हा आपोआप सगळं ज्ञान प्रकट होईल. सत्य काय आहे, वास्तव काय आहे. काही सोडायचं नाही आहे, कुटुंब सोडायचं नाही आहे, जीवनात आनंद सोडायचा नाही आहे. भक्त दुःखी नसतात, भक्त सदैव आनंदी असतात. भक्तांना काहीच लागत नाही आनंदासाठी. का? ते आपल्या मूळ स्थितीमध्ये, आत्मस्थितीमध्ये स्थिर होतात. म्हणून त्यांना या जगाचं कोणतीच अपेक्षा नो शोचती ना कांक्षती, त्यांना काहीच आवश्यकता पडत नाही. त्यांना भगवंत भेटल्यानंतर, अनुभूती झाल्यानंतर सर्व काही जगाचं सुख मिळतं. वसुदैव कुटुंबकम,
वसुदैव कुटुंबकम. एका भक्तासाठी प्रत्येक जीव हा त्याचा आहे, त्याचा कुटुंबाचा सदस्य आहे. आणि जो भक्त नाही भगवंताचा, त्याच्यासाठी त्याच्या कुटुंबाचे लोक सुद्धा त्याचे होत नाही होत. ही जगाची स्थिती आहे. भाऊभावाचा होत नाही, कोणी कोणाचा होत नाही. का? ते भगवंताला मानत नाही. ते केवळ स्वतःच्या देहाच्या सुखाचा विचार ठेवतो. पण भगवंताचा भक्त हा देहाच्या सुखाचा विचार ठेवत नाही, तो आपल्या मालकाच्या सुखाचा विचार करतो. माझं जीवन हे भगवंताच्या सुखासाठी आहे, मी सेवक आहे, मालकाला सुख देईल. आणि अशा भावनेमध्ये तो सर्वांना आपलं समजतो. वृक्षवल्ली आम सोय रे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती. असं झालं भावनेमध्ये, या भावनेमध्ये की भक्तांसाठी प्रत्येक जीव हा माझा काय सगळा सोयरा आहे, सगळी सोय. तर जो भगवंताचा होतो तो सर्वांचा होतो. जो भगवंताचा होत नाही तो स्वतःचा पण होत नाही. दुसऱ्याचं काय? स्वतःला सुद्धा होत नाही. मी जे म्हटलं तो काय म्हणतो, आत्मा नाहीच आहे म्हणजे काय? तो स्वतःचा सुद्धा होत, आणि जो स्वतःचा होत नाही तो दुसऱ्याचं काय होईल? साधी गोष्ट आहे. म्हणून हे तत्वज्ञान जे आहे आपल्याला जीवनाला खूप आवश्यक आहे. मोहवश होऊन माझ्या आज्ञेनुसार कर्म करण्याचे आता तू नाकारीत आहेस. कोणाची स्थिती आहे? अर्जुन, जो म्हटला मी युद्ध नाही करणार. भगवंत काय म्हणते, तू मोहामध्ये आलेला आहे, तू मायेच्या मोहात फसलाय की पडलाय, म्हणून तू माझं ऐकत नाही आहे. परंतु हे कोणत्या तुझ्या स्वभावजन्य कर्मांमुळे तू तेच कार्य करशील, तू समजून घे. बघा, जशा म्हातारी लोक आहेत ते स्वयंपाक करणारच आहे. असं होईल का? मला कंटाळा आला तर मी स्वयंपाकच करणार नाही, असं होईल का? नाही ना. कंटाळा आला तर स्वयंपाक करणार आहे, ते आवश्यक आहे. कसं आहे? पण जर भगवंताची सेवा म्हणून केला स्वयंपाक, भगवंतासाठी केला, तर दिव्य आनंद, समाधान भेटणार, सुख भेटणार. जीवन जगायचं सोडायचं नाही आहे, जीवन जगायचंच आहे, पण भगवंताचं बनवून जगायचं. स्वयंपाक भोजन घ्यायचं आहे, पण भगवंताचं प्रसाद घ्यायचा आहे. गाणं गायचं आहे, पण भगवंताचं भजन गायचं आहे, की भजनाचा आनंद घ्यायचा आहे, भगवंतासाठी गायचं आहे. फिल्मी गाणी गायची, तमाशाची. कोंबडी पळाली असं काही आपल्याला नाही गायचं आहे. मग पुढचा जन्म कोंबडीचाच आहे. असे पळ सुटले, अशा भावनेमध्येच राहिले ह्या असं, मग तोच जन्म भेटणार पुढचा. का तसं चिंतन केलं, भजन केलं कोंबडीचं. अशी स्थिती आहे, दैनीय स्थिती. पण भक्त जे आहेत, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सदैव चालता बोलता बसता उठता भगवंताचं नाम घेतात, भगवंताचं चिंतन. त्याच्यामुळे त्यांचा जन्म, पुढचा जो तुमचं जे जीवन आहे भगवंताच्या धामात, आणि जिवंतपणे सुद्धा ते सगळे भगवंताच्या धामातच असतं, भगवंतासोबत असतात. तर सांगायचा उद्देश आहे की आपला जो मोह झाला आहे त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की मी भगवंताचं कशाला ऐकू. भगवंत सांगतायत की आपल्याला जीवन जगायला तपस्या करणं आवश्यक आहे, पण जर भगवंतासाठी केलं तर जीवन धन्य आहे, जीवन सफल आहे. कष्ट घेणं सगळ्यांना भागच आहे, कुणी असो, सर्वांना कष्ट घ्यावेच लागतात. मग का आपण भगवंतासाठी घेऊ नये? थोडं नाम जपाला कष्ट घेऊ नये, थोडं गीता भागवत वाचायला कष्ट घेऊ नये. तो सांगायचा उद्देश आहे की आपण जे कर्म असं सुद्धा करणारच आहे, तर भगवंताचं बनून का नाही करू नये, का करू नये असं म्हटलंय. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्र आवडाने माया. भगवंत म्हणतात, हे अर्जुन, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहे. हे सर्व जीव मायेने बनवल्या गाडीवर, त्यांना गाडीमध्ये आरूढ आहे किंवा प्रवासी आहे.
आपली बॉडी काय आहे? एक गाडी आहे, यंत्र आहे, मशीन आहे, यंत्र मशीन. आणि प्रत्येक जीव हा या गाडीमध्ये काय आहे? प्रवासी आहे, जीवनाच्या प्रवासामध्ये. आणि आपला सोबती कोण आहे प्रवासामध्ये? परमात्मा आहे. मी म्हटलं ना, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अजून. मुंगीच्या हृदयात भगवंत आहे, ब्रह्मदेवाच्या हृदयात भगवंत आहे, आपल्या हृदयात भगवंत आहे. म्हणून जर ज्ञान झालं की जगाचा मालक माझ्यासोबत आहे, मग काय चिंता आणि काय भय. जसं कोण आला होतं, जशी स्थिती भक्त प्रल्हादाची होती. भक्त प्रल्हाद छोटासा बालक, 5 वर्षाचा बालक, पण हे ज्ञान झालंय काय? माझ्यासोबत कोण आहे? भगवान नारायण. भगवान नारायण आहे, श्रीहरी कृष्ण माझ्यासोबत आहे, परमात्मा माझ्यासोबत आहे. त्या लहान मुलाला कसलंही भय वाटलं नाही, विश्वास. आणि त्या विश्वासामुळे भगवंताने त्याचं सदैव रक्षण केलं. म्हणून आपल्या बचावासाठी, आपल्या रक्षणासाठी केवळ जुडो, कराटे, शस्त्रज्ञान ते ठीक आहे, पण केवळ त्याने नाही लाभ होणार. तर आपलं अल्टिमेट पाहिजे, सर्वोच्च पाहिजे रक्षण, तर भगवंताचा आश्रय घेणं आवश्यक आहे. कारण आपल्या हृदयातच आहे, आपल्या सोबतच आहे, आणि ते सोपं आहे, सगळ्यात सोपं आहे. पुढे म्हणतात आपण, तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, तत्प्रसादात पुराण शांती स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. ये भारता म्हणजे अर्जुना, पूर्णपणे त्याला शरण जा. असं पण जातो शरण कोणाला? जो कोचिंग क्लासेस चालवतो ना, कराटे कोचिंग क्लासेस, कराटे क्लासेस, ती मुलं जे जातात त्याचं, त्या शिक्षकाला काय होतात? शरणागत होतात की नाही? होतात. त्यांना सांगितलं सकाळी 5 वाजता यायचं आहे, मुलांना जावंच लागतं 5 वाजता. जे सांगत ते, जसे कपडे घालायला सांगितलं तसं घालणार, जितके पैसे द्यायचे सांगितलं तितके देणार, 2-3 तास घाम काढणार, किती आवाज काढणार. तर शरणागती आवश्यक आहे. भगवंत काय म्हणताय? भगवंताला म्हणजे मला शरण जा, त्या परमात्म्याला शरण जा. काय लाभ होईल? त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल, जिवंतपणीच होईल. भक्तांना भगवत धाम पाहण्यासाठी देह सोडण्याची आवश्यकता नसते. जरी मन आहे, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, ते सत्य आहे. स्वर्ग बघायला मरावं लागतं, पण वैकुंठाची अनुभूती घ्यायला फक्त भक्तीची गोडी असावी लागते. जो भक्तीची गोडीमध्ये आहे, त्याला भक्तीची गोडी लागली आहे, तो ह्या जगात असून सुद्धा भगवत धामाची अनुभूती घेऊ शकतो. म्हणून भगवानचं वचन आहे, सुखी संसारी असावे, चित्त परब्रह्मी ठेवावे, किंवा ठेविल्यानंते तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हे शक्य आहे, ते आपल्या हातामध्ये आहे. आणि भक्तीने शक्य होतं की आपण ह्या जगात असून सुद्धा चित्त भगवत धामात परब्रह्मी ठेवू शकतो, भगवंतात ठेवू शकतो. फक्त इच्छा पाहिजे, ज्ञान पाहिजे. आणि आता भगवंत काय म्हणतो बघा, याप्रमाणे मी तुला अत्यधिक गोपनीय असं ज्ञान सांगितलं आहे, याचा पूर्ण विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर. असं नको म्हणू मला इच्छा नव्हती पण तुम्ही सांगितलं म्हणून केलं, असं नाही. तू विचार कर आणि तुला इच्छा असेल तर कर. तू माझा बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. वचन अर्जुन निमित्त आहे, भगवंत आपल्याला सांगताय. भगवद्गीता किती महान आणि किती महत्त्वाची आहे, किती जीवन सुख देणारी आहे, लक्षात घ्या. भगवंत काय म्हणताय, तू माझा, या जगातला कोणताच व्यक्ती असं म्हणू शकत नाही, बोलला तर खोटं येते. भगवंत काय म्हणताय, तू माझा अतिशय प्रिय सखा असल्यामुळे मी तुला सर्व ज्ञानामधील अत्यधिक गोपनीय असे परमश्रेष्ठ वचन सांगतो. हे तुझ्या हितासाठी आहे, म्हणून ते माझ्याकडून ऐक. मन्मना भव मदभक्तो मदयाजी मां नमस्कुरु मम एवेशसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. हा भगवद्गीतेमधला अतिशय महत्त्वाचा श्लोक. भगवद्गीतेमध्ये 2 श्लोक 2दा आलेले आहेत, 2 श्लोक 2दा आले. त्यात सुद्धा हा श्लोक जो आहे हा 100% डबल आला आहे. दुसरा जो श्लोक आहे तो फक्त 50% आलेला आहे, त्याची फक्त एक लाईन डबल आली आहे. याच्यामध्ये दोन्ही जे लाईन्स आहेत
त्या डबल आल्या. मन मना भवमद भक्तो मध्याजी माम नमस्कृतु मामैवेश सत्यम ते प्रति जाने प्रियस. भगवंत काय म्हणतात, चिंता नको करू, सदैव माझे चिंतन कर. माझा भक्त हो, दुकानाचा नाही. देहाचा भक्त नको, हाडामासाचा. माझा भक्त हो, दिव्य भक्त हो. माझी पूजा कर, कागदाच्या पैशाची नाही, माझी पूजा कर, मलाच नमस्कार कर. लोकांना नको, जो काही कामी येत नाही त्यांना पण केला पाहिजे, पण आधी भगवंताला नमस्कार केला पाहिजे. आणि त्यांच्यात जो भगवंत आहे त्याला नमस्कार केला पाहिजे. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. बघा, या चारही गोष्टी, चिंतन, भक्ती म्हणजे सेवा, पूजा आणि नमस्कार आपण करतोच दुसऱ्यांसाठी. भगवंत काय म्हणतोय, माझ्यासाठी कर चिंतन. लोकांचं चिंतन होतं हाडाचं, आपल्या गुडघ्याचं काय ना ठीक नाही, गुडघा दुखतोय दिवसभर तेच. जो भेटला तर तीच कथा, गुडघ्याची कथा. जो भेटला गुडघ्याची कथा, कंबरची कथा, आपल्या हाडामासाची कथा. कथा कोणती केली पाहिजे, कृष्णाची कथा केली पाहिजे, चिंतन त्याचं केलं पाहिजे. भक्ती कोणाची केली पाहिजे, पोटाची, विठोबाची केली पाहिजे. आधी विठोबा नंतर पोटोबा. तर भक्ती सेवा भगवंताची केली पाहिजे, पूजन भगवंताचं केलं पाहिजे. का, तो आपला. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील, तू माझ्याकडे येशील. मी तुला हे प्रतिज्ञा घेऊन सांगतो. असं कोणी येणार नाही प्रतिज्ञा, भगवंत घेतात आपल्याला. मी तुला हे प्रतिज्ञा घेऊन सांगतो का, तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. त्वमेव माताचे पिता त्वमेव बंधूचं सखा त्वमेव. भगवंत आपला सखा आहे. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. घेऊ नकोस, मा शुच. हे अभयदान भगवंत देऊ शकतात. नुसतं बोलून नाही, करून पण दाखवतील. जसं भक्तांना की दाखवलेलं आहे, तुकोबांना दाखवलं आहे, पांचाली द्रौपदीला दाखवलं आहे, भक्त प्रल्हाद, संत मीराबाई, असे असंख्य भक्त आहेत ज्यांना भगवंताने रक्षण दिलं आहे. म्हणून भगवंत म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या हृदयामध्ये आहे. पाठीशी नाही. भगवंत कुठे आहे, हृदयामध्ये. म्हटलं ना भगवंत, मी प्रत्येक जीवाच्या कुठे आहे, पाठीवर नाही, मी प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये आहे. भिण्याची आवश्यकता नाही, आपल्यासोबतच भगवंत. आणि आपल्याला आपल्या पाप कर्मामधून कोणीही मुक्ती देऊ शकत नाही. देवतासुद्धा पापातून मुक्ती देऊ शकत नाही. आपण जे फळ मागितलं, भगवंता माझ्या मुलाला जॉब मिळू दे, माझ्या मुलीला मुलगा होऊ दे, हे होणार. देवतांच्या आशीर्वादाने हे भेटणार. पण आपण जे कर्म केलेलं आहे त्या कर्माच्या फळामधून मुक्ती नाही भेटणार, पापातून मुक्ती नाही भेटणार. ती केवळ भगवान श्रीकृष्ण देऊ शकतात. म्हणून म्हणतात अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. तुला मोक्ष देईल. तर सर्व प्रकारच्या धर्मांचा म्हणजे आपले जे मनोधर्म आहेत, मनोधर्म, देहधर्म, कुटुंब धर्म, देशधर्म, समाज धर्म, आपण ज्याला मनाने निर्माण केले, दुकान धर्म, गली धर्म, ज्या पण असे आपले शेतीचा धर्म आपण ज्याला मनाने बनवून ठेवले, अशा मनोधर्माचा त्याग कर आणि मला शरण ये, तुला मी सर्व पापातून मुक्त करणार आणि तू भयभीत होऊ नकोस. पुढे म्हटलं आहे. हे महत्त्वाचं. जो तप करीत नाही, जो भक्त नाही, म्हणजे ज्याला श्रद्धा नाही आहे, भक्तीमध्ये युक्त नाही आहे, आणि जो माझा द्वेष ठेवतो त्याला हे परम गोपनीय ज्ञान कधीही सांगू नये, त्यांना हे समजणार नाही. ते आपल्यालाच वेळेत काढतात. जो मनुष्य भक्तांना म्हणजे ज्यांना श्रद्धा आहे, भक्त कोण आहे, भक्ताची व्याख्या काय आहे, ज्याला भगवंतामध्ये श्रद्धा आहे, त्याला विश्वास आहे भगवंतामध्ये की मी भगवंताचा आहे, भगवंत माझा आहे, असा व्यक्ती भक्त आहे. तर जो मनुष्य भक्तांना हे परम गोपनीय रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे काय भेटणार, शुद्ध भक्ती सेवा भेटणार आणि शेवटी तो माझ्याकडे येईल, यात मुळीच संशय नाही. पुढे काय म्हटलं, शेवटचं श्लोक आहे, त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणी होणार नाही सेवक.
आणि त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणीही आपल्या जगात नाही आहे आणि होणार नाही. बघा, भगवंताचं प्रिय होणं खूप सोपं आहे. प्रधानमंत्रीचं प्रिय होणं, अंबानीचं प्रिय होणं, उद्योगपतीचं प्रिय होणं, आमदार खासदारचं प्रिय होणं कठीण आहे. आपल्याच लोकांचं आपल्याला प्रिय बनता येत नाही काय अनेक वेळेस, पण भगवंताचं प्रिय होणं सोपं आहे. का? तो आहेच आपला प्रिय. तोच म्हणतोय की आपण त्याचे काय आहोत, सर्वात प्रिय मित्र आहोत. आणि मी असे घोषित करतो की जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करतो, वाचन करतो, ज्ञान देतो, तो आपल्या बुद्धीद्वारे माझी पूजा करतो. आणि जो मनुष्य श्रद्धेने व द्वेषभाव न ठेवता ऐकतो, तो सर्व पापातून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जेथे वास करतात वैकुंठामध्ये त्या शुभ लोकांची तो प्राप्ती करतो. हे पार्थ धनंजय, तू हे एकाग्र चित्ताने श्रवण केलेस का? आणि तुझा मोह आणि अज्ञान आता नष्ट झाले का? भगवंताने सगळं ज्ञान दिलं, त्याला सगळं कृपा दिली आणि शेवटी प्रश्न केला आहे, मी जे सांगितलं तुला समजलं का? आणि तुझा जो मोह होता, मायामोह, अज्ञान, ते गेलं का? तर अर्जुन काय म्हणतो, नष्ट मोह स्मृती लब्धा, नष्ट मोह स्मृती लब्धा त्वत्प्रसादात् मया अच्युतः स्थितोऽस्मि गत संदेह करिष्ये वचनं तव. अर्जुन काय म्हणतो, हे कृष्ण, हे अच्युत, आता माझा मोह नष्ट झाला आहे. तुमच्या कृपेने मला माझी स्मृती, मूळ स्मृती, मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे. मी आता दृढ आणि संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या म्हणण्यानुसार, तुमच्या आज्ञेनुसार कर्म करण्यास तयार आहे. करिष्ये वचनं तव, तुम्ही जे म्हणाल ते करणार. आता मी मनाचं नाही ऐकणार, मनाचं नाही, आपल्या डोक्याचं नाही, तुमचं ऐकणार. संजय बुवाचा शेवटचे श्लोक, 2-3 श्लोक. संजय काय म्हणतोय बघा, भगवद्गीता जी आहे, आपण जी ऐकतोय भगवद्गीता, तो संवाद संजय आणि त्याचा मालक जो होता, कोण होता? धृतराष्ट्र. संजय सचिव होता. कुणाचा? दुर्योधन पिता, कौरव पिता धृतराष्ट्रचा. आणि त्याला प्रश्न पडला होता की त्या युद्धभूमीवर पांडवांनी आणि कौरवांनी काय केलं, माझ्या मुलांनी पांडवांच्या मुलांनी काय केलं. त्याचं उत्तर म्हणून संपूर्ण गीता, जो संवाद आहे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनमध्ये, तो संजयने ऐकला आधी. संजयने सांगितलं कोणाला? धृतराष्ट्राला. आणि तोच संवाद आपण सुद्धा त्यांच्यासोबत ऐकतोय. आणि संजय काय म्हणतोय, याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्यांचा संवाद मी ऐकला. हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी आहे. आपल्याला जर ही अनुभूती घ्यायची आहे की हा संवाद अद्भुत कसा आहे, रोमांचकारी कसा आहे, दिव्य कसा आहे, तर आपल्याला गीता वाचावी लागेल, गीता वाचली पाहिजे. आणि त्यांचे गुरु कोण आहे? संजयचे व्यासदेव. मग ते म्हणतात, व्यासदेवांच्या कृपेने हे परम गुह्य ज्ञान भगवान योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनला सांगत असताना साक्षात त्यांच्याकडून मी ऐकलेलं आहे. तसेच आपण हीच संधी साक्षात भगवंताकडून ऐकण्याची आपल्याला सुद्धा आहे या भगवद्गीतेच्या माध्यमातून, जी आपल्याकडे 24 तास जशी आहे तशीच पडून असते आपल्या कपाटामध्ये. त्यावर वाचली पाहिजे, उघडली पाहिजे. आणि हे राजन धृतराष्ट्र, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे या अद्भुत आणि पवित्र संवादांचे पुन्हा पुन्हा स्मरण होऊन मला प्रतिक्षण आनंद, हर्ष होते. हे राजन, भगवान श्रीकृष्णांचे अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिकाधिक विस्मयकारी होत आहे. मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. त्याला इतकं आनंद होतोय, भावविभोर झाला आहे की तो पुन्हा पुन्हा 2-3 श्लोकामध्ये ते सांगतोय. शेवटचा श्लोक माझ्या मागे म्हणा, यत्र योगेश्वर कृष्ण, यत्र योगेश्वर कृष्ण, यत्र पार्थ धनुर्धर, यत्र पार्थ धनुर्धर, तत्र श्री विजयोर्भूति, तत्र श्री विजयोर्भूति, ध्रुवा नीतिर्मतिर्मम, ध्रुवा नीतिर्मतिर्मम,
यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजयोद्भूति ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ते हा जो सिद्धांत आहे हा सांगितला संजयने, त्याच्या अनुभवाने सांगितला की जेथे भगवान श्रीकृष्ण आहे, जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत, जे योग सिद्धींचे काय स्वामी आहे, ईश्वर आहे, योग सिद्धींचे स्वामी योगेश्वर भगवान श्रीकृष्ण, जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहे आणि महान धनुर्धर महान भक्त पार्थ अर्जुन आहे, तेथे निश्चितच सर्व ऐश्वर्य, अजून युद्ध व्हायचं बाकी आहे, माझे सांगतोय विजय तिथेच विजय आहे, असामान्य सामर्थ्य शक्ती आणि नीतीसुद्धा तिथेच आहे, हे माझे ठाम मत आहे. ध्रुवा नीतीश मतीश मम, हे माझे ठाम मत आहे. तर आपली सुद्धा अशी अनुभूती होईल जिथे भगवंत आहे आणि जिथे माझी सेवा भक्ती आहे, तिथे निश्चितपणे विजय आणि समृद्धी, सुख, आनंद, समाधान सर्व काही आहे. नीती पण असेल. आपल्याला भीती नसेल, जीवनामध्ये भीती नसेल, काय असेल नीती, आपल्या जीवनात नीती असेल, नीतिमत्ता असेल, आपली शुद्ध नीती असेल. जसं चाणक्य नीती प्रसिद्ध आहे, विदुर नीती प्रसिद्ध आहे, तशी एक भक्त म्हणून आपली सुद्धा नीती शुद्ध नीती असेल, योग्य नीती असेल. तर सांगायचा उद्देश हा की भगवद्गीता जी आहे ती आपल्याला काय देते, सेवा देते. कुणाची सेवा, भगवंताची सेवा, आणि जे आपलं मूळ स्वरूप आहे. म्हणून मी सुद्धा जेव्हा कॉलेजला होतो शिकायला, मुंबईला BTechला असताना मला IAS होण्याची इच्छा होती. मला मोठं पद घ्यायचं आहे, मोठं पद पाहिजे. सेवेचा विचार होता पण मोठं पद पाहिजे अशी इच्छा होती की मोठ्या पदाने मोठी सेवा होईल असा भाव होता. पण भगवद्गीतेच्या ज्ञानाने मला हे त्यावेळेस इस्कॉनच्या भक्तांमुळे समजलं की वास्तविक मोठं पद काय आहे, वास्तविक मोठी सेवा काय आहे. ती भगवंताची सेवा आहे, जी आपलं मूळ स्वरूप आहे, जी नित्य सुखदायी आणि सगळ्या दुःखातून मुक्ती देणारी आहे. हे समजल्यानंतर मी असं लक्षात घेतलं की IAS जे आहे, IAS ते तात्पुरतं आहे जगामधलं. पण आपण जर मी सेवक आहे, I am सेवक, IAS, I am सेवक, मी सेवक आहे. तर मी त्या अर्थाने IAS झालो. आणि असा IAS आपण सगळे जीव हवतच, बनायची आवश्यकता नाही आहे, आपण हवतच भगवंताचे सेवक, नित्य शाश्वत. त्याच्यामुळे मी सेवक आहे ही भावना जी आहे जर झाली जीवाला, तो काय आहे नित्य सदा काळाचं काय आहे, सदैव तो काय आहे IAS ऑफिसर आहे. दासोस्मी म्हणून हे पुस्तक मी लिहिलं. गीता, भागवत, आपले सगळे वेदशास्त्र, भक्तिशास्त्र हे सर्वांचा अभ्यास केल्यानंतर, सर्व वैष्णवांच्या गुरूंच्या कृपेने जे काही ज्ञान झालं, त्याचा बोध झाल्यानंतर जेव्हा काही आपल्या अनुभव लिहायची वेळ आली की तर हे समजलं की आपलं जे स्वप्न होतं की आपल्याला काही चांगली सेवा भेटावी, सर्व्हिस मिळावी, तर ती मिळाली भगवंताच्या कृपेने. ती कुणाची सेवा मिळाली, जगन्नाथाची सेवा मिळाली. त्याचं नाव जे आहे जगन्नाथ यात्रादास, जगन्नाथ यात्रादास. तर त्याच नावाच्या आधारे भगवान जगन्नाथांचा रथ आहे, रथयात्रा. आणि जो विषय मांडलेला आहे दासोस्मी नाव जे भेटलेलं आहे, काय नाव भेटलं आहे, जगन्नाथ यात्रा दास. दासोस्मी, मी दास आहे कुणाचा, जगन्नाथाचा. आणि असं प्रत्येक जीव आहे, आपल्यापैकी प्रत्येक जण आहे. आणि म्हणून सर्वांसाठी एक उपयोगी असं एक पुस्तक मी सेवा म्हणून लिहिलं, आणि ज्यांना हवं असेल त्यांना मी हे भेट म्हणून देऊ शकतो. ठीक आहे, धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. एक माझा प्रश्न असेल, काही शंका असेल, काही समजलं असेल तर मला सांगा. तर एक माझा प्रश्न आहे. आणि कसं आहे, जो वक्ता असतो तो आपल्या नुसार काही सांगत असतो, पण काही भक्तांचे काही प्रश्न असतात, काही समस्या असतात, काही शंका असतात, ते राहून जातात. असं काही असेल तर आपण ते घेऊ शकतो. कुणाचा काही प्रश्न, काही शंका, काही संशय, काही समजलं नाही असं काय आहे?
हरे कृष्ण हरे कृष्णा हरे कृष्ण हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. एकदम मनापासून आणि हृदयापासून धन्यवाद व्यक्त केले पाहिजे कोणाचे है ना. आणि धन्यवाद व्यक्त करायचे सुद्धा व्हिडिओ इस्कॉनचे बघा तुम्ही किती मोठ्याने आणि किती हृदयापासून धन्यवाद व्यक्त केला जातो है ना. तसं प्रभूजींचा आपण या ठिकाणी एकदम हृदयापासून धन्यवाद व्यक्त करू. परत एकदा हरे कृष्ण महामंत्र म्हणून हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे. ज्यांच्या तुम्ही सांगतात कोणती गोष्ट 3 वेळा करायची. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे. आपल्या साठी काही सूचना आहेत.